नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की तलाठी भरती 2023 विषयी। बघा मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं सरळ सेवेच्या अपडेट्स त्यासोबतच ज्या काही नवनवीन नोकरीच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात त्याच्या अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। बघा, तलाठी भरतीची आजची सर्वात मोठी अपडेट काय आहे ते आपण एका प्रूफच्या सहाय्याने या ठिकाणी पाहूया। तलाठीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी ही असणार आहे, तर ते आपण पाहूया। तर बघा मित्रांनो, त्या प्रूफवर आपण आलेलो आहोत, पाहू शकता। दिनांक आहे 28 मार्च 2024 रोजीचं हे परिपत्रक या ठिकाणी असणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा। बघा, या ठिकाणी विषय जर आपण पाहिला तर बघा, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे नाव आहेत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं। त्यानंतर विषय बघा, तलाठी पदभरती 2023 निवड रद्द करण्याबाबत। तर या उमेदवारांची निवड जी आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे, त्या संदर्भाचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आनंदाची बातमी काय असणार आहे, बघा, ह्या उमेदवारांची निवड रद्द झाल्यामुळे जे उमेदवार त्या ठिकाणी वेटिंगवर आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे। संपूर्ण मसुदा काय, उपरोक्त विषय कामी तलाठी पदभरती 2023 अंतर्गत निवड व प्रतीक्षा यादी या संकेतस्थळावर दिनांक 14 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर निवड यादीतील उमेदवारांना 16 मार्च 2024 रोजी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना दिनांक 17 मार्च 2024 रोजी संदर्भ क्रमांक 1 अन्वये मूळ कागदपत्र पडताळणी कामी बोलवण्यात आले होते। खालील तक्त्यात नमूद उमेदवारांनी तलाठी पदभरतीस निवड रद्द करण्याबाबत इच्छुक नसलेबाबत रकाना क्रमांक 7 मधील दिनांकास ईमेल संदेशाद्वारे या कार्यालयास सादर केलेले आहे। तर बघा, जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी निवड रद्द करण्यासंदर्भात किंवा इच्छुक नसल्याबाबत, जॉईनिंगसाठी इच्छुक नसल्याबाबत उमेदवारांनी त्या ठिकाणी ईमेल केलेला आहे। तर पाहू शकता या ठिकाणी या उमेदवारांचा परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग, सामान्यकृत गुण आणि आपला त्यांनी ईमेल कोणत्या दिवशी पाठवला होता ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्या अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे काय म्हटलेलं आहे, तदनुषंगाने वरील तक्त्यात नमूद उमेदवार यांनी या कार्यालयात तहसीलदार महसूल यांच्या समक्ष दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी उपस्थित राहून निवड रद्द करण्याबाबत, तलाठी पदावर रुजू होण्यास इच्छुक नसलेबाबत पुराव्याच्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत। सहीसुद्धा पाहू शकता, निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे ज्योती कदम मॅडम यांची सहीसुद्धा या ठिकाणी आहे। तर बघा, ह्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवड रद्द त्यांनी केलेली आहे, त्यांनी इच्छुक नसल्याबाबत त्या ठिकाणी सांगितलेले ईमेल पाठवलेले आहेत, त्यामुळे जे काही वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांची त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहेत। अशाच पद्धतीने मित्रांनो बाकीचे जे काही ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं मागील काही दिवसांमध्ये मित्रांनो, पेपरमध्ये सुद्धा बातमी आली होती की 5 लाख रुपये द्या त्या ठिकाणी पोस्ट सोडतो, अशा पद्धतीची बातमी आली होती। तर त्या वेटिंगवाल्या उमेदवारांनी त्या ठिकाणी फक्त वाट पाहिजे, तुमची त्या ठिकाणी सिलेक्शन नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे। तर सर्वात मोठी आनंदाची बातमी तलाठीच्या भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी होती। अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।